हॅलो हाय, मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर आज आहे संडे. हा संडेचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. तर बघू शकता, संडेला मुलं अभ्यास करत नाही. तर आपल्याला काय करायचं असते, जेव्हाही आपण मुलांना अभ्यास, आज तर मी मुलांचे प्रोजेक्ट घेत आहे, पण जेव्हाही तुम्हाला मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा, असे चटई अंथरून आहे ना, दोघांना पण म्हणजे तुमच्या मुलांना घेऊन बसा. जोपर्यंत तुम्ही बसणार नाही तोपर्यंत मुलं बिलकुल अभ्यास करणार नाहीत. तर बघू शकता, यांचा प्रोजेक्ट होता. तर मी 2ला चालू केलं प्रोजेक्ट स्टार्ट करायला आणि मोठ्या मुलाचा चालू होता आधी. तर हा छोटा मुलगा म्हणला, मम्मी आधी शिवराजचा कर, नंतर मी माझा करतो. तर बघू शकता कसा मधामधात करतोय. त्याला मी सांगत होती की सीझर घेऊ नको, सीझर घेऊ नको, सीझर बरोबर नाही हाताला लागू शकते. म्हणजे सेफ नाही सीझर वापरणं. तू सध्या लहान आहेस. पण तरी त्यांचं चाललं होतं की नाही, मला कट करायचं आहे, मला कट करायचं आहे. सारखं सारखं सीझर घेत होता. त्याचे पप्पा पण साईडला बसलेले. पण संडे म्हटलं की काही कोणी म्हणजे माणसं तर हेल्प करतच नाहीत मुलांना अभ्यासात. आपल्यालाच लक्ष द्यावं लागते. त्याच्यामुळे बघू शकता, माझं मुलांचा लय गोंधळ असल्यामुळे हा व्हिडिओ व्हॉईसवर द्यावा लागला. तर त्यांना सिक्कीम आणि महाराष्ट्र अँड फेस्टिवलचा हे होता, प्रोजेक्ट होता. तर याचा हिंदीचा होता. हा मोठा मुलगा लय आगाऊ आहे. बघू शकता, सारखं त्याचं हे असतं मधात, मम्मी हे असं नको, मम्मी हे असंच झालं, मम्मी हे तसंच झालं. सारखं म्हणजे त्याला त्याच्या मनासारखं होईपर्यंत तो करून घेतो. आणि थोडीफार मुलांना हेल्प करावीच लागते. आणि आपण जर बसलो नाही ना करायला त्यांना हेल्प, तर ते काहीच्या काही करून ठेवतात. तर बघू शकता, जरी हा तुमच्याकडे 14 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा व्हिडिओ आला असेल, तरी मला अक्षरशः 2 वाजतापासून 6 वाजले, पावणे 6 वाजले होते. आणि पूर्ण दोघांचे प्रोजेक्ट करेपर्यंत. तर आधी मी याला स्टिकर चिपकून दिले आणि ते कॉम्प्युटरवर बसून त्याने इन्फॉर्मेशन चेक करून लिहिली. तर हा मोठा मुलगा माझा 4th स्टँडर्डला आहे. तर त्याची हँडरायटिंग वगैरे छान आहे, तर तो त्याचा प्रोजेक्ट करू शकतो. पण बारक्याचा प्रोजेक्ट मलाच लिहावं लागते. हा छोटा मुलगा 1st स्टँडर्डला आहे. तर इंग्लिश लिहितो, पण अजून मराठी त्याला व्यवस्थित लिहिता येत नाही. जे पॅसेज असतात ना मराठीचे ते वाले. तर मोठ्याचा स्टिकर मी छान असे त्याला ग्लू लावून चिपकून देत होती. परत एका स्क्रॅपबुकमध्ये त्याला 2 प्रोजेक्ट होते. हिंदीचा पण होता आणि इंग्लिशचा पण होता. तर हिंदीमध्ये फूड होतं त्याला, सिक्कीम आणि महाराष्ट्र. तर बघू शकता, असे फूड मी मिळाले नाहीत मला स्टिकर, तर मी झेरॉक्स काढून आणले. तर मग मी तुम्हाला एकच सांगणार आहे की जेव्हाही तुम्ही मुलांना अभ्यास शिकवत असाल ना, तेव्हा मुलांना घेऊन बसा. 1 तास का होईना, 1-2 तास का होईना, जोपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन बसणार नाही तोपर्यंत मुलं काही अभ्यास करणार नाही. आपण किचनमधून मुलांना म्हणतो, बस बाळा कर अभ्यास, बस बाळा कर अभ्यास, पण मुलं काही ऐकत नाहीत. तर जोपर्यंत तुम्ही घेऊन बसणार नाही तोपर्यंत मुलं काही करणार नाहीत. तर बघू शकता, संडेलाच नाही, मी प्रत्येक दिवशी 1 तास, 1.5 तास जसा वेळ मिळेल तसा मी संध्याकाळी त्याला शिकवते. तर मी त्याला हेच एक्सप्लेन करत होती की कुठं काय काय चिपकवलेलं आहे, कुठं कुठं कुठे फूट आहेत. तर किती हॅप्पी झाला बघा. आता हा बारका आला आहे, छोटा आला आहे. तर याचं चाललं आहे. तर तुम्हाला दाखवत होता की मी कट केलं आहे म्हणून. त्याला मी सारखं म्हणत होते ना की व्हिडिओत लोक बघतात, म्हणतील मावश्या बघतात, तुझ्या सगळेजण बघतात, तर म्हणतील की कशाला सीझर यूज करू देतं, मुलाला लागेल वगैरे. तर काही ऐकणंच नाही. मी तरी त्याला बघत होती, बघ कॅमेऱ्याकडे, असं चांगलं नाही, गुड हॅबिट नाही. मी पकडते तरी त्यांनी एक काट केलंच. खूप हट्टी आहे हा छोटा मुलगा. तर थोडं कट केलंच त्यांनी आणि बघा स्टिकर घेऊन बसला आहे. सगळे पेपर फाडून पुरं घरात कचरा केला आहे. इतका आगाऊ आहे ना खूपच. हा पण खूप मनमानी करतो. अभ्यास करून घेणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो हा सगळ्याच मम्मीकडे. म्हणजे काय, रिझल्ट जर चांगला आला नाही तर पप्पा लगेच म्हणणार की तू लक्ष दिलं नाही का, तू शिकवलं नाही का घरी व्यवस्थित, असं तसं आपल्यालाच बोलणार. त्यासाठी आपल्यालाच लक्ष द्यावं लागते. तर डेली तुम्ही 1 तास का होईना मुलांना घेऊन बसा अभ्यास करायला. थोडंफार का होईना. तर चाललं होतं याचं, मी चिपकवतो हा बघ मधात, हा बघा मधामधात येत होता.
मम्मी चालू आहे का व्हिडिओ, मी करू का बंद वगैरे असं. हा युवराज ऐकत नसेल तर असं त्याचं चालू होतं. तर बघा याला मी स्टिकर ग्लू लावून देत होती पण चिपकू देत नव्हता मला. मीच चिपकवतो, तू सरळ चिपकवत नाहीस मम्मी, असं त्याचं चालू होतं. आणि याचा पण प्रोजेक्ट होता. दोघांचे पण प्रोजेक्ट मंडेला सबमिट करायचे होते. तर आज संडे होता, तर संडेला म्हटलं दोघांचे प्रोजेक्ट करून घेऊ. तर त्याचे पप्पा बाजूला बसलेले होते. तर मी म्हटलं त्याला मोठ्याला काही हेल्प लागेल तर त्याला हेल्प करा. तर ते म्हटले हो. तर आता आमचा प्रोजेक्ट चालू आहे. दोघांचाही सेम प्रोजेक्ट होता. एकाला इंग्लिशमध्ये होता, एकाला हिंदीमध्ये होता. मोठ्याला इंग्लिश आणि हिंदीचा होता आणि याला EVS आणि इंग्लिशचा होता. तर खूप डोकंदुखी आहे मुलांना शिकवणं म्हणजे. सगळं मम्मीला माहीतच आहे. कारण मुलं आहे ना ऐकत बिलकुल नाहीत. अभ्यास कर म्हटलं तर करणार नाहीत. म्हणजे करू नको म्हटलं ना तर ते अद्र करणार मुलं. सगळ्यांच्याच घरी असं असते. तर माझ्याही घरी सेमच आहे. त्यांना एवढं मी ओरडते, अक्षरशः माझा आवाज बसते की अभ्यास करायला बसा, अभ्यास करायला बसा. पण एक पण अभ्यास करायला बसत नाही. जोपर्यंत मी बसणार नाही खाली तोपर्यंत एकही बसणार नाही. तर बघू शकता असं चाललं होतं आमचं मधामधात. आणि किती कचरा केलेला आहे, खूप राडा पण करतात. पण चालू होतं त्यांचं. आणि साईडला टेबल आहे ना, हा दोघांसाठीच घेतलेला आहे स्पेशल. दोघांचे बुक्स वगैरे असतात त्याच्यात. तिथंच मी मग चटई टाकून बसते, त्यांना शिकवते. तर असं असते. आणखी एक सांगेल की मुलांना आहे ना सकाळी उठायची सवय लावा. म्हणजे काय होणार, मुलं आहे ना अभ्यास करायला त्यांना सवय होईल. तर माझा मोठा मुलगा आहे ना, मी त्याला रोज सकाळी उठवते. हे अर्धा तास का होईना लर्न करायला लावते, अभ्यास करायला लावते. तर मग बारक्याचं चाललं होतं मी नाही करणार, माझा प्रोजेक्ट आहे काय, तुझा प्रोजेक्ट आहे का, तू शाळेत जात असते काय. तर मी घेतलं की लगेच त्याचं होतं चालू की तू कशाला करतेस, तुझा प्रोजेक्ट आहे काय, तू शाळेत जाते का वगैरे. तर बघू शकता एकदम मस्ती चालू. आणि मुलांना आहे ना एकदम असं 2-3 तासासाठी बसून ठेवू नका अभ्यासाला. कारण काय मुलं खूप वैतागतात. 1 तास बसवलं नाही तर त्यांना 15 मिनटाचा ब्रेक द्या. परत अर्धा तास बसवा. 1-1.5 तास का होईना तुम्ही त्यांना घेऊन बसा. म्हणजे काय होणार, मुलांना सवय लागणार. जशी जशी सवय लागणार ना तशी तशी ते मुलं आहेत ना मग स्वतः करायला चालू करतात. तर मी माझ्या मोठ्या मुलाला शिकवायची गरज पडत नाही. त्याला फक्त काही डाऊट्स वगैरे असेल तर तो विचारतो. तर तो त्याचं होमवर्क वगैरे करतो. पण हा छोटा मुलगा आहे ना, हा पहिलीतच आहे, फर्स्ट स्टँडर्डला. तर त्याला खूप म्हणजे लक्ष द्यावं लागतं याच्याकडे. कारण आता शाळेचा पायाचा आहे हा फर्स्ट स्टँडर्ड. म्हणजे जोपर्यंत 3री-4थीत जात नाही तोपर्यंत हा पाया जर मजबूत झाला नाही तर पुढे मुलांना काही येत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे लक्ष द्या मुलांकडे जेवढं होईल तेवढं. माझं पण हेच असते की मी पूर्ण कामं करून संध्याकाळ होईल किंवा सकाळी होईल. सॅटर्डे संडेत मी सकाळी पण अभ्यास घेते आणि संध्याकाळी पण अभ्यास घेते. 1-1 तास, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. तर हे चाललं होतं याचं प्रोजेक्टचं. तर 2 प्रोजेक्ट करायचे आहेत, हे करायचं आहे, ते करायचं आहे. तर उठून गेला, बघू शकता उठून जातो सारखं मधात. त्यालाही कंटाळा येते बसायचा. तर प्रोजेक्ट करायचे लय डोकंदुखी आहे. मग त्याला कंटाळा आला तर मी म्हणलं ठीक आहे आपण नंतर करू, थोडं ब्रेक घेऊ. तर हे काय कर, असं कामं सांगितले ना तर हे फार आवडीनं करते तो. तर सगळं कचरा गोळा कर म्हटलं आणि पिशवी आण, पिशवीत भरू आपण. तर गेला पळत बघा. आणि कचरा आणायला, पिशवी आणायला, कचरा भरायला. आणि हा सगळा कचरा यांनीच केला. संडेच्या दिवशी खूप मस्ती करतात, जरा पण ऐकत नाहीत. आणि घरातल्या वस्तू तर एक दिसणार नाही त्यांना. आणि मी त्याच्या स्क्रॅपबुकवर नाव लिहित आहे त्याचं आणि प्रोजेक्टचं वगैरे. तर चाललं होतं माझं स्टिकर वगैरे चिपकून व्यवस्थित आणि कलर वगैरे करून. तर हा मोठ्याचा प्रोजेक्ट आहे, थोडासा राहिलेला. तर याला मार्किंग करायचं होतं फक्त. तर त्याला लय 4-5 प्रोजेक्ट होते. मग मी पण थोडी हेल्प केली. रायटिंग तर तोच केलं, फक्त डेकोरेशनसाठी मी हेल्प केली. आणि या बारक्याचं चाललं होतं मला पण कलर करायचं आहे. तर मी म्हटलं नको, त्याचा प्रोजेक्ट आहे. आधीच तो लय रागवते, चिडचिड करतो की माझा प्रोजेक्ट का खराब केला, का तू युवराजला हात लावायला लावला. तर चाललं होतं मी त्याला दाखवत होती की बघ हे असं करत आहे म्हणून. तर तो सारखं चेक करत होता.
त्याच्या मनासारखा जर प्रोजेक्ट झाला नाही ना तर फार चिडचिड करतो. तर हे बघा बारका हा तुम्हाला बोलून राहिला की बघा ताईंनो मावशांनो माझी मम्मी हेल्प करू राहिली म्हणून. तर हा आहे ना लय आगाऊ आहे हे. सारखं काही काही चालूच असते. व्हिडिओ पण शूट केला ना तर त्याचं मधामधात चालू असते. आणि याचे मोठ्याचे इंग्लिशचे प्रोजेक्ट होता, मॅथ्सचा प्रोजेक्ट होता, परत स्क्रॅपबुकमध्ये पण होता. आणखी 2-3 प्रोजेक्ट होते. मग ग्रो प्लॅन्ट्सचा वगैरे सगळे प्रोजेक्ट त्याला घेऊन मी सबमिट केले. तर तो लिहत होता. बघू शकता असं. आणि स्केच पेन बघायला आलेला खाली. आणि बघू शकता असं छान असं त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे. स्वतःच करतो सगळं. त्याला जास्त हेल्प करायची गरज नाही पडत. फक्त डेकोरेट केलेलं आहे मी. तर असं छान असं त्याला मार्किंग वगैरे केलं साईडला. आणि थोडी हेल्प केली ना की ते मुलं पण थोडं खुश होतात. काय त्यांना एवढं कळत नाही अजून. आणि आपण थोडी हेल्प केली ना तर मग ते खुश होतात. तर बघू शकता असं थोडीफार हेल्प पण आपण पण करायची मुलांना. त्यांच्यावरच नाही सोडायच्या सगळ्या गोष्टी. तर असंच असते. आजच्या व्हिडिओत हे सांगायचं होतं की मुलांना कसं घेऊन अभ्यास करायला बसायचं की त्यांचं लक्ष चांगलं लागणार अभ्यासात. तर तुम्ही 1-1.5 तास होईल जेवढा वेळ असेल तुमच्याकडे तेवढा वेळ तुम्ही काढून त्यांच्यासाठी घेऊ शकता. आणि जेवढं सकाळी मुलांना उठवसाल अभ्यास करायला तेवढं फार चांगलं आहे. कारण काय दिवसभरात तुम्ही 3 तास अभ्यास केला ना तर सकाळी 1 तास अभ्यास करून त्या 3 तासासंग कंपेअर करता येते. कारण काय सकाळचा अभ्यास आहे ना लक्षात पण राहतो आणि हे पण होतं. तर आता माझे पाय एवढे दुखायला लागले ना बसून बसून त्याच्यामुळे पाय लांब केले आणि पेज फाडल्यामुळे पेज चिपकावं लागलं असं. आणि बघू शकता त्याचं रायटिंग चालू केलं मी. नाहीतर काय होणार. तिचे पप्पा बसलेले ते बाजूला. दोघांचे प्रोजेक्ट होते. मग याचा पण 2 प्रोजेक्ट होते. त्याच्यामुळे मी म्हटलं दाखव मी करते थोडंफार हेल्प वगैरे. आणि तो पण हेल्प करू लागत होता. तर मी सगळी माहिती लिहिली. माहिती वगैरे लिहित होती. आणि थोडंसं डेकोरेट वगैरे करत होती. तर असंच हेल्प करायची थोडीफार मुलांना. आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात मी डेली ब्लॉग टाकत असते. तुम्ही नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओ नक्की चॅनलला लाईक करा. व्हिडिओला लाईक करा. आवडल्यास सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ हाच होता की मुलांना संडेला कसं बिझी करायचं. संडेला त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घ्यायचा. जर अजून याच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील किंवा हवे असतील तर मला कमेंट करून सांगा. कसा मुलांचा अभ्यास घ्यायचा. मुलांचे स्पेलिंग लर्न नसतील होत तर कसे लर्न करायचे. तर तेच सगळं मी करते. तर तुम्ही माझ्या मुलांचे व्हिडिओ बघितले नसतील तर बघू शकता. मोठ्या मुलांचा इंडिपेंडंट डेच्या दिवशी मी टाकलेला आहे. खूप छान असं स्पीच त्यांना लर्न करून टाकलेलं आहे. आणि या बारकेचे पण स्पेलिंग टाकलेले आहेत. नंबर स्पेलिंग हा पण पूर्ण स्पेलिंग याला 100पर्यंत येतात. तर कसे लर्न करायचे आणि कसे तुम्हाला जर काही टिप्स हव्या असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की ट्राय करेल तुम्हाला ते व्हिडिओ थ्रू सांगायचं. आणि मला खूप तहान लागली तर बारकेने छोट्या मुलांनी पाणी वगैरे आणून दिलं. आणि असं छान डेकोरेट करत होती मी त्याचं स्क्रॅपबुकला. आणि इन्फॉर्मेशन पण लिहित होती. तर हेच चाललं होतं. संडेचा दिवस असंच फुल बिझी गेल्या. आणि त्याच्यामुळेच. आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि सर्व ताईंना मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ परत एकदा. आणि बघू शकता ऑलमोस्ट त्यांचा प्रोजेक्ट होतच आला आहे. तर मोठा मुलगा तिकडे बाजूला बसून कॉम्प्युटरवर इन्फॉर्मेशन लिहित होता प्रोजेक्टची. आणि मी पण लिहित होती. आणि नाव वगैरे हेडिंग थोडीफार हेल्प करत होती. मी युवराजला पण सांगत होती मधामधात की येऊन बघ तुझा प्रोजेक्ट चालू आहे. पण काही लक्ष नाही. 2-3 तास बसून बसून त्याला पण वैताग आलेला आहे. तर तो म्हणाला मम्मी तो नाव लिही मी नंतर बघतो. तर असंच चालू होतं. संडेचा पूर्ण दिवस असा बिझी गेलेला आहे. आणि बाप्पाची आरती पण सकाळीच केली आम्ही. आता संध्याकाळची आरती पण करायची आहे. अक्षरशः 6-6:30 वाजले मला पूर्ण प्रोजेक्ट करायला. जरी तुमच्याकडे 15 मिनटाचा व्हिडिओ येत असेल तरी मी असंच आजचं हेच दाखवायचं मोटिवेशन होतं की मुलांना कसं लर्न करायचं, कसा अभ्यास करायचा, प्रोजेक्टमध्ये कशी हेल्प करायची. व्हिडिओ आवडल्यास नक्की